श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. पंढरीची वारी म्हणजेच महाराष्ट्रात साजरा होणारा एक सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. पंढरीची वारी करी वारकरी, उन्हत पावसाची चिंता कोण करी, असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी लोक पंढरपूरला भेट देतात. वारी म्हणजेच वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो तर त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महाएकादशी किंवा शयनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी विष्णू शयन करतात आणि म्हणूनच याला शयनी असं नाव पडले. तर यंदा म्हणजे 2024 मध्ये बुधवार 17 जुलै रोजी ही देवशयनी आषाढी एकादशी येत आहे. वर्षभरात 24 एकादशी येतात, परंतु या सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असं म्हटलं जातं. एकावर एक 11 म्हणजेच एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे याचा उद्देश असतो. लक्ष इकडे तिकडे न जाता भगवंताकडे राहावे. एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढे ईश्वर चिंतन करावे असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हा आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, त्याचबरोबर कसा सोडावा, उपवास करत असताना कोणत्या 2 भाज्या आपण चुकूनही खाऊ नये जेणेकरून आपण केलेल्या व्रताचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार आहे, त्याचबरोबर भगवंताची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एकादशी आणि दुप्पट खाशी असं जरी म्हटलं जात असेल तरी देखील विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी आषाढी एकादशीचा उपवास आपल्याकडे आवर्जून केला जातो. आषाढी एकादशीचा उपवास कोणी निर्जला व्रत करतं तर कोणी फलाहार करून करत असतं, पण हा उपवास आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो. एकादशीचा उपवास का करतात यामागे देखील एक पौराणिक कथा सांगितली जाते. त्यातील देव आणि दानव यांच्यातील युद्धाची कथा प्रामुख्याने सांगितली जाते. कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवलं आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांपेक्षा ताकदवान झाला. त्याच्या भयाने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले आणि त्या दिवशी एकादशी होती. त्यांनी या आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली. त्यानंतर सर्व देवांना गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारलं. ही शक्ती म्हणजेच एकादशी असं म्हणण्यात येतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश आपल्या मनावर आणि शारीरिक इंद्रियावर नियंत्रण मिळवणे असा असून आणि नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असा असतो. या व्यतिरिक्त व्रतासंबंधित अनेक आरोग्यदायी फायदे देखील सांगितले जातात. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज्य कालावधी मानला जातो. तर एकादशी तिथीला मी तुम्हाला काही भाज्या सांगणार आहे, काही पदार्थ सांगणार आहे. तर त्यातील सर्वात प्रथम जी भाजी आहे तर ती म्हणजेच मांसाहार या दिवशी चुकूनही घरामध्ये करायचा नाही किंवा घराच्या बाहेर जाऊन देखील करायचा नाही. जरी तुम्ही उपवास केला नाही केला तरी देखील चालेल, परंतु चुकूनही या दिवशी तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन मांसाहार करायचा नाही. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर तामसिक जे पदार्थ असतात म्हणजेच कांदा, लसूण हे जे पदार्थ आहेत तर ते देखील आपल्याला या दिवशी खायचे टाळायचे आहेत. त्याचबरोबर एकादशी तिथीला चुकूनही भात खायचा नाही, हे देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्ज्य मानलेले आहे. त्यामुळं कोणत्याही एकादशी तिथीला त्याचबरोबर आषाढी एकादशी तिथीला चुकूनही भात किंवा भातापासून बनवलेले इतर कोणतेही पदार्थ असतील, भाज्या असतील किंवा तांदळापासून बनवलेली कोणतीही वस्तू असेल किंवा खीर असेल तर ती देखील आपल्याला या दिवशी खायची टाळायची आहे.
त्याचबरोबर या दिवशी तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ खाणे देखील आपल्याला टाळायचे आहेत. त्याचबरोबर उपवास करत असताना शक्य असेल तर निर्जला व्रत करायचं आहे किंवा फलाहार करून उपवास करायचा आहे. जर फलाहार करून किंवा निर्जला उपवास जर शक्य होत नसेल तर या दिवशी आपण एक वेळ जेवण करून हा उपवास करू शकता. परंतु चुकूनही उपवास करणाऱ्यांनी या दिवशी 2 वेळा जेवण करायचं नाही. त्याचबरोबर टोमॅटो, वांगी, फ्लावर, ब्रोकोली, बेलमिरी, मटार, चणे या प्रकारचे जे भाज्या असतील किंवा बीन्सपासून बनवलेले इतर पदार्थ, तर हे देखील आपल्याला या दिवशी खायचे टाळायचे आहेत. या ज्या भाज्या आहेत तर या देखील आपल्या घरामध्ये किंवा घराबाहेर जाऊन खायच्या नाहीत. जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील या भाज्या आपण चुकूनही खायच्या नाही. त्याचबरोबर हा उपवास करत असताना अजून एक फळ असं आहे की ते चुकूनही खायचं नाही. आषाढी एकादशीच्या उपवासालाच नाही तर इतर जे उपवास असतात म्हणजे संकष्टी असेल, एकादशी असेल किंवा जे कोणतेही उपवास आपण पकडत असाल तर त्या उपवासाला एक फणस हे फळ असं आहे की ते चालत नाही. त्यामुळं फणसापासून कोणतीही बनवलेली भाजी असेल, पदार्थ असेल तर तो हा आषाढी एकादशीच्या उपवासाला तसेच इतर कोणत्याही उपवासाला चालत नाही. तुम्ही इतर कोणतीही फळं खाऊ शकता, रसदार फळं खाऊ शकता किंवा ज्यूस पिऊ शकता, दूध पिऊ शकता. परंतु हे जे फणस फळ आहे तर ते आपल्याला चुकूनही खायचं नाही. त्याचबरोबर या उपवासाच्या दरम्यान दशमी, एकादशी आणि द्वादशीला काशाच्या भांड्यामध्ये चुकूनही जेवण करायचं नाही. त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मांसाहार, त्याचबरोबर तामसिक जे पदार्थ आहेत ते टाळायचे आहेत. पालेभाज्या, मसूर डाळ, नाचणी, उडीद डाळ, चणे, मध हे जे पदार्थ आहेत किंवा भाज्या आहेत तर ह्या देखील आपल्याला खायच्या नाहीत. हे देखील या दिवशी आपल्याला टाळायचं आहे. त्याचबरोबर एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दशमीला व एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला हरिवांश म्हणजेच जव, गहू, मूग, सैंधव मीठ, मिरे, साखर, गाईचे तूप इतर पदार्थांचे केवळ आपल्याला एकदाच सेवन करायचं आहे. त्याचबरोबर फलाहारीने कोबी, गाजर, नवलकोल, घोळ, पालक इत्यादी भाज्या देखील आपण या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत. त्याचबरोबर आषाढी एकादशीचा उपवास करत असताना कंदमुळे म्हणजेच जमिनीखाली उगवणाऱ्या ज्या भाज्या असतात जसं की बीट, गाजर, मुळा, बटाटा हे देखील आपल्याला या दिवशी खायचं टाळायचं आहे. आता आपण उपवास करत असताना उपवासामध्ये बटाट्याचा वापर करत असतो, वेफर्स खात असतो किंवा बटाट्याची भाजी करून किंवा आपण साबुदाण्याची खिचडी करतो तर त्यामध्ये बटाट्याचा वापर करतो. परंतु कोणताही उपवास असेल तर त्याला ही जी कंदमुळं आहेत तर ती खायची टाळली जातात आणि त्यामुळेच आपण हा आषाढी एकादशीचा उपवास करत असताना ही कंदमुळं खायची म्हणजे ह्या जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या खायच्या टाळायच्या आहेत. यामुळं तुम्ही उपवास केलात, कितीही मनापासून व्रत केलं, उपवास केला, देवाची उपासना केली, आराधना केली तरी देखील तुमच्याकडून या कळत नकळत घडणाऱ्या चुकांमुळं तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी हे जे भाज्या आहेत तर त्या खायच्या टाळायच्या आहेत. तर आता आपण या आषाढी एकादशीचा उपवासासाठी जे काही पदार्थ, भाज्या ज्या बनवणार आहोत तर त्यामध्ये जे मीठ टाकत असतो तर त्यामध्ये तुम्हाला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. काळे जे मीठ असतं तर ते आपल्याला चुकूनही या उपवासाला वापरायचं नाही कोणत्याही पदार्थामध्ये किंवा भाजीमध्ये. जर तुमच्याकडे सैंधव मीठ नसेल तर समुद्री मीठ जे आपल्या घरामध्ये बारीक असतं तर ते तुम्ही वापरू शकता. परंतु चुकूनही कोणत्याही पदार्थामध्ये किंवा भाजीमध्ये काळ्या मिठाचा वापर होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर हा उपवास करत असताना एकादशीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस आणि ती रात्र हे व्रत केलं जातं आणि व्रत करणाऱ्याने एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हा उपवास सोडायचा आहे. द्वादशी तिथीच्या आत व्रताचे पारण आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर हा उपवास सोडत असताना आपल्याला काहीतरी गोड पदार्थ खाऊनच हा उपवास सोडायचा आहे. मग त्यामध्ये तुम्ही खीर बनवून खाऊ शकता किंवा कोणतीही गोड मिठाई खाऊन सोडू शकता किंवा पुरणपोळीचं जेवण बनवलं तरी देखील चालेल. परंतु हा उपवास सोडत असताना आपल्याला गोड पदार्थाचा किंवा गोड एखादी भाजी कोणतीही बनवून त्याचा एक घास खायचा आहे. हा उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तिखट कोणतेही पदार्थ खाऊ शकता. त्याचबरोबर हा आषाढी एकादशीचा उपवास करत असताना दिवसभर आपल्याला विठुरायाचा, भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यांची आराधना करायची आहे. या दिवशी उपवास करत असताना आपल्याकडून जितकी सत्कर्म होतील तितकी सत्कर्म करायचे आहेत. गरिबांना दानधर्म करायचा आहे.
त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुखातून एकही अपशब्द काढायचा नाही. घरामध्ये वादविवाद करणं किंवा घरामध्ये अपशब्द बोलणं हे देखील आपल्याला टाळायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपवास करायचा आहे. मी ज्या काही भाज्या सांगितलेल्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला खायच्या टाळायच्या आहेत. त्याचबरोबर तामसिक जे पदार्थ आहेत म्हणजेच मांसाहार, लसूण, कांदा हे चुकूनही या उपवासाला खायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जर हा उपवास केला तर विठुरायांची तसेच भगवान श्री हरिविष्णूंची तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही केलेल्या या व्रताचं तुम्हाला पुण्यफळ देखील प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.